विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण देशभरामध्ये आज 68वा महापरिनिर्वाण दिन त्या ठिकाणी संपन्न होतो आणि कृतज्ञ राष्ट्र या महामानवाला आज अभिवादन करतंय। आपल्या नेहरूनगरमध्ये सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय राहुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मार्गदर्शक माजी महापौर सन्माननीय हनुमंतरावजी अण्णा भोसले, त्याचबरोबर सतीश अण्णा भोसले आणि अमितदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये महामानवाला आपण अण्णांना विनंती करतो की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पण करावेत आणि मेणबत्ती प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन करावे। युवा नेते माननीय सतीश अण्णा भोसले आणि अमितदादा भोसले यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण पुष्प समर्पित करण्यासाठी पुढे यायचे। बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपण सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत। सन्मान्य अण्णांच्या हस्ते या ठिकाणी धूपदीप प्रज्वलित होऊन आणि पुष्प समर्पित करून बाबासाहेबांच्या त्यागी जीवनाला मानवंदना दिली जाते, अभिवादन केले जाते। जे आपल्या स्वहस्ते कोरली त्या संविधानाला सुद्धा पुष्प अण्णांनी समर्पित करावेत, मी अशी अण्णांना विनंती करतो। बौद्धाचार्य उत्तमराव जोगदाट यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पंचशील करावी। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं पातिपाता वीरमणि वीरमणि सिक्कापदं समादयामि। सन्माननीय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम अनेक ठिकाणी आपल्या शासकीय कार्यालयात वगैरे होत असतो। आपण सुद्धा आपल्या परीने आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या या बाबासाहेबांनी या ठिकाणी आता बोलण्याचे सर्वांनी वंदना वगैरे देऊन आपण या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। मित्रांनो, बाबासाहेबांच्या जीवनात खूप काय अनेकांनी अभ्यास केलेले आहे, अनेकांनी चांगला विकास सुद्धा माणूस पूर्ण रात्रंदिवस त्या विचारात असतो। असे अनेक जण बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक अशा गोष्टी आपण या ठिकाणी लोकांना सांगत असतो। पण या निमित्ताने मला नवीनच एकदम फ्रेश कालच्या निवडणुकीला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो। आपण बाबासाहेबांची पुण्याची जयंती मोठ्या गटात करतो, मोठ्या प्रमाणात करतो। जयंतीला मोठे मोठे मिरवणूक आणतो आपण। बाबासाहेबांची शिकवण अजून पालन करतात मला वाटलं नाही। बाबासाहेबांनी शिकवलंय आपल्या समाजाच्या हिताकरता संघर्ष करा, पण आपले कार्यकर्त्याचे मुलं कार्यकर्त्याच्या मुला गप्पीत जाऊन ज्यांनी बाबासाहेबांवर अन्याय केले अशा लोकांकडे जाऊन पैसे घेऊन येतील, त्यांच्या गुलामगिरी करतील आणि आपले लोक तुम्हाला देतात ना, आपले लोक तुम्हाला मदत करतात ना। पण आपल्याकडे थोडका असं नाही, जास्त गोड मानून घ्या ना। पोटभर जेवण तर उलटी होण्याची होते, पोट दुखेल तर तेवढं पोट दुखेपर्यंत खावं नका ना।
काय होतं त्याला कोणतरी थांबावं लागतं. त्या बाबासाहेबांच्या विचारांचे आपण कोणतरी लांब जातो आणि आपल्याला कळत नाही आपण काय करतो. म्हणून मी एकच सांगतो, मी नेहमीच अनेक भाषणात सांगतो बाबासाहेबांच्या मुलं मी वापर झालो चालू म्हणून सांगतो. त्यांनी जे राज्यघटनात दिलेली नसते ओबीसी आरक्षण वगैरे वगैरे वगैरे, मी ओपन मध्ये अनेक वेळा नगरसेवक झालो. माझ्या नगरसेवकला काय अडचण नाही. निरवगर अख्खा माझ्या पाठीचे कार्यकर्ते ओपन मध्ये 3 वेळा झालो, ओबीसी मध्ये 2 वेळा झालो आणि ओबीसी झाल्यामुळे मी माफा झालो. बाबासाहेबांनी राज्यघटना दिल्यामुळं आणि त्यात ओबीसी आरक्षण असल्यामुळे मला त्या बाबासाहेबांच्या ध्येय धोरणानं संधी मिळाली. आता संधी प्रत्येकाला मिळणार आहे. एका ठिकाणी आपण सगळ्यांना न्याय मिळणार आहे, पण एकत्र राहिलो कुठं ना कुठं आपल्याला संधी मिळणार आहे. म्हणून एक जीव असणं आपल्याला माहिती आहे की आपण हा एकच रस्ता आहे, या रस्त्यावरून जायचं आहे. वेळेवर शॉर्टकट पुढे पडायचं गड्ड्यात कुठं केस लागायचं त्याचं त्या चांगल्या रस्त्याने जाणं फार महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या काळात लक्षात ठेवा, तुम्ही फार सिरियल आले बरं भीमराव म्हणून असं काहीतरी सिरियल आहे. बाबासाहेबांना मदत केली म्हणून 5 पुस्तकात इतिहासात नोंद आहे काही लोकांचं, पण बाबासाहेबांना त्यांनी कसं राबून घेतलेलं आहे ते सुद्धा त्या सिरियल मध्ये दाखवलेलं आहे. हे सगळं लक्षात ठेवा. आपल्याला हे लोकांनी अनेक वर्ष राबून घेतलेले आहे. आज कुठे तुम्हाला मला चांगले दिवस आले आणि ते आपल्या भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिल्यामुळं आज आपल्याला त्या घटनेच्या आधारे आपल्याला चांगले दिवस आलेले. मग आपण काय करतो, त्या बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे न वागता आपण वेगळे वागल्या मार्गाने जातो. कोणतरी केव्हा तरी ठेस लागेल अशी आपली अवस्था निर्माण करून घेतो आपण. तर मित्रांनो तसं करू नका. एका विचाराने राहा. एका विचार राहिला तर तुमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी भलं आहे. आणि आपल्या नेहरूनगरचा इटनगरचा आसपास परिसराचा सगळं विकास आहे. माणूस विचाराने बाजूला चाललेला आहे, त्याला एकत्र आणा. आज तरुण वर्ग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणे त्या तरुणांना व्यवस्थित मार्गदर्शन होईल अशा पद्धतीने काहीतरी आपली वाटचाल ठेवा. आपल्या वाटचालीमुळे तरुणांना एक आदर्श निर्माण व्हायला पाहिजे. अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या सगळ्यांना मार्गदर्शन करून आपण सगळेजण त्यातून आलेले आहे. आपल्याला कोणी असं फार मोठा देव नेता कोण नाही. आपण आपल्या ताकदीने, आपल्या प्रयत्नाने, आपल्या मित्र परिवाराच्या मदतीने, घरच्या नातेवाईकांच्या आशीर्वादाने हे सगळे आपण कुठेतरी आपला मार्ग चुका झालेला आहे. म्हणून बाबासाहेबांचे विचार जे आहेत प्रत्येकाने त्या विचाराने चालावा. आणि आजच्या या आज बाबासाहेबांना जन्म म्हणजे 1400 वर्ष होऊन गेलेले आणि आता 14 वर्षी आज बाबासाहेबांचं पुण्यतिथी आहे. अशा पद्धतीने आपण प्रत्येक वर्षी करणार आहे. पण पुढे विचारायला धरून आपण एकत्र राहणं हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगितले विचार आपल्या बाबासाहेबांचे थोडं 2 शब्द त्या ठिकाणी मांडलेले. मी माझे विचार या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. पदावरती बसलेली आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने केलं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं संविधान जर नसतं आपण मारू शकतो की काळाने त्या ठिकाणी अधोरेखित केलंय. आणि त्या बाबासाहेबांना म्हणजे खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवरती एकमेव असा महामानव हा आहे की त्या महामानवाला लोक आईची पण उपमा देतात आणि बापाची पण उपमा देतात. कोणी बाबासाहेबांना भीमाई म्हणतं, कोणी बाबासाहेबांना बाप म्हणून हाक मारतात. जगाच्या पाठीवर हा एकमेव असा महामानव की ज्याला आईची पण आणि बापाची पण उपमा जगातली सर्वात मोठी लोकसंख्या देते तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना मी विठ्ठलनगर मधील नेहरूनगर मधील राहुल भाऊ भोसले युवा मंचाच्या वतीने विनम्र भावे अभिवादन करतो. बाबा तुमचे विचार की आपल्याला 6 डिसेंबरचा कार्यक्रम करायचा अध्यक्षाचे नियोजन झालं पाहिजे. अत्यंत सुरेख कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल भाऊंचं आणि ऑफिस सर्व स्टाफचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि मी सर्वांना विनंती करतो की व्हील स्टुडिओसाठी आपण दिव्य प्रभुरत्न तू, साधू वरदान तू, आद्य कुल भूषण तू, भीमराजा सकल विद्यापती, ध्यान सतसंगती, शास्त्र शासनमती, बुद्धितेजा पंकजा नरवरा,
उद्धरा भगवंत आमचा खरा भक्तकाचा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला आरी मुरी गौर रूपा मुक्ती पथकोनका जीर्ण स्मृती जाळीता उन्हाळ्या आगतिका मार्ग साचा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 नचिवे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चिवचन हो तुम्हें जय मंगल नचिवे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चिवचन हो तुम्हें जय मंगल नचिवे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चिवचन हो तुम्हें जय मंगल साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। यानंतर युवा नेते सन्माननीय सतीशांना भोसले आणि अनिताला भोसले यांना विनंती करतो की आपण पुष्प समर्पित करायचे। त्यानंतर सर्व हॅलो आणि सर्वजण विनोद गायकवाड अशोक देवकर ठाकरे या सर्वजण पण त्याची विहारात कुठंतरी जेवणाची व्यवस्था करतो त्यांना इकडे बघा इकडे बघ ना अविनाश हे बाळे जाऊ नको पुढे निघ बौद्धाचार्य उत्तमराव जोडकर संजयजी जाधव साहेबराव विणकर जगताप बाबा सावंत बाबा मीराताई वाघमारे येते का बरोबर